डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मी दिल्लीहून मुंबईला जायला निघालो. मला मुंबईहून पुढे बरंच लांब जायचं होतं. मुळात मीच ठरवलं होतं की आपण आपला रिसर्च प्रोजेक्ट हा शहराच्या गलबलाटापासून दूर करावा. गाना म्हणा ना सर. हिंद देश के निवासी, हिंद देश के निवासी, सभी जन एक है. मग आता माझा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? मुंबई. तुझं नाव काय? रोहन पाटकर. आणि माणसाने काय बघितली पाहिजेत? स्वप्न. त्या दिवशीची सकाळ खूपच सुंदर होती. संध्याकाळी मी निघालो. एक्सक्यूज मी, Yes. मे आय सिट? Yeah, please. थँक्यू. आपण फोटोग्राफर आहात का? नाही, मी फोटोग्राफी छंद म्हणून करतो. हां, मी प्राध्यापक आहे तसा. ओके. आणि आपण? मला नृत्याची आवड आहे ओके. आणि संगीत माझं पॅशन. दॅट्स नाईस. तुमच्याशी भेटून आनंद झाला आणि नक्कीच आपण टचमध्ये राहू. आणि नाईस टू मीट यू, प्राध्यापक समीरण. मी माधुरी. हॉटेलला राहून कंटाळा सुद्धा आला होता. त्या गावात मला एक घर मिळालं. ती छोटी छोटी मुलं आणि त्यांचे ते निरागस चेहरे, त्या दूर असलेल्या गावात मुलांना स्वप्न पडायची. आई, आमच्या शाळेत चार्जर कुठे आहे रे? आई ऐकून तर घे. आज आमच्या शाळेत ना दिल्लीचे सर आलेले. अरे पण इथंच ठेवलेला आहे ना चार्जर. अगं आई, आणि ना त्यांनी स्वप्न कशी पडतात तेही सांगितली. आई घे, आता रिचार्ज बी संपला. जा, मी तुला काही सांगत नाही. आणि मी आता हॉटेलमधून त्या गावातल्या घरात शिफ्ट होणार होतो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. तुम्ही पोहोचलात का? हो हो हो, पोहोचलो. हां, आणि चावी मिळाली. आता माझी कामवाली येईल. बरं, येतील का त्या? अच्छा. साहेब, तुम्ही कोण? मॅडमशी बोलणं झालंय, चौधरी मॅडमशी. बॅग तुमचीच आहे काय, तुमची एवढी मोठी? हो, माझीच आहे बॅग ती. बाई, काय सांगायचं तुम्हाला, एवढ्या मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन येतात आणि अशी पाहुण्यांची नुसती लाईन लागती बघा. आमच्या घराचं म्हणजे पाहुणं घर झालंय की काय, मला तेच समजणं झालंय. अरे काय बापरे. सांगायचं. बापरे, चांगलंच कठीण काम दिसते. आहो, उचला जरा. आहो, तुमचं पाय हो, उचला. सॉरी. आवरू द्या मला काम बटाटा. नाही तर आमच्या मॅडम आल्या की लगेच मग मला शिव्या द्यायला सुरू करतील. आय, तुझं चाललंय, काम होईत नाहीत, हे होईत नाहीत, ते होईत नाहीत, पगार तर देतात एवढूसा, पाहुणं तर येतात ढिगभर, काम करून घेतात, लादी पुसायची, भांडी घासायची, कपडे धुवायची, त्यात नुसती दिवसाला अशी पाहुणी. काय सांगायचं तुम्हाला. तुमच्याकडे तुम्ही घेते सगळा कामाला मला. नाही, सध्या तर मला गरज नाही तशी. एका दिवशी कुसुम कामाला आली नाही, कारण तिचा मुलगा रोहन कुठेतरी रुसून निघून गेला होता. का ग, का रडतेस? बघा, रोहन कधीपासून सकाळपासून गेलाय, कुठं आलाच नाही अजून घरी. अगं मग रडते कशाला? इथेच कुठे खेळत असेल, येईल तो घरी. अरे आई, तो बघ तो तिकडे आहे. तू काय करतोय इकडे? सकाळपासून तुझी आई शोधते तुला. नाही, मला नाही यायचं. तू चल आताच्या आता. नाही, मला नाही. नाही तू चल आताच्या आता. नाही यायचं. मी नाही बोलणार त्याशी. असं तिने नाही मला का? शूज नाही घेऊन दिले. मग तू घर सोडून जायचं? शोधत राहिली आई सकाळपासून तुला. असं नाही करायचं तू. ती कुसुम, मला 3दा बोलली की मी तुला घेऊन देईल, तरी तिने नाही घेऊन दिले.
आता रिसर्चचं काम माझं जोरात सुरू झालं होतं आणि हवा तो निवांतपणा मला मिळाला होता आणि सगळ्या छान अशा गोष्टी घडत होत्या. आणि एव्हाना माधुरी आणि माझी चांगलीच गट्टी जमली होती. काय काय करता सर? कसं काय वाटतं लोक? जबरदस्त. जबरदस्त आहे की नाही? येस, खूप छान. सगळ्यात महत्वाचा अँगल, कॅमेरा अँगल परफेक्ट असेल ना, चेहरा एकदम परफेक्ट दिसतो. बरोबर आहे ना? बाकी काय म्हणतेस? मस्त. बरं, तुझी प्रोग्रामची प्रॅक्टिस कुठपर्यंत आली? चालू आहे जोरदार. माधुरी बोले तो दिल की धडकन. और एकदम जलवा. जलवा. एक नंबर. थँक्यू. बरं, काय घेणार तू? कॉफी, चहा, पाणी? नाही, थोडंसं पाणी चालेल. बरं, असलं तर देतो तुला. नक्की. त्या दिवशी माधुरीच्या चेहऱ्यावर ग्लो दिसत होता आणि तिची इच्छा होती की मी तिच्यासोबत डान्स करावा. साहेब, मी आधी आहे. चांगलं झालं. बाई 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 बाई, आमच्या मॅडमच्या घरात काय प्रकार चाललाय ग? अरे बाबा, डान्सची practice चालली आहे, डान्सची practice. कसं असतं, पडद्यापुढचे काही कलाकार असतात आणि पडद्यामागचे काही कलाकार असतात. आणि पडद्यामागचे आपल्याला कमी वेळा दिसतात. मला असं लय इच्छा होते हो, असं सगळं करावं, नाचावं, शिकावं, असं बागडावं. पण आम्हाला कोण गरीबाला विचारते साहेब? तुम्ही शिकवाल का? तुला वय शिकवेन. परवा आलेल्या मॅडम, त्या डान्स किती भारी करतात. हा, माधुरी ना, छान, खूप छान करते ती. मला शिकवतील का डान्स? हा, शिकवतील ना, काय प्रॉब्लेम नाही. इच्छा आहे का, सगळ्यात महत्वाचं, कारण इच्छा तिथे मार्ग असतो. त्या दिवशी माधुरी घरी आली. आमच्या मैत्रीला आता एक गुलाबी स्वप्न पडलं होतं. मग माधुरी, काय बोलू? बोल काहीतरी. शब्दाविना समजलेल्या काही भावना फार वेगळ्या असतात. शब्दाविना भावना ओळखायच्या. ओके, थोडं कठीण काम दिसतंय रे. पण तुझ्या भावना तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहेत. काही गोष्टी अशा असतात ना, त्यांना बोलताही त्याचे भाव डोळ्यात पाहिजे असतात. अरे बापरे. समय का ये पल थम सा गया है और एक पल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, बस एक तुम हो. मग माधुरीने कुसुमला डान्स शिकवला. माझं रिसर्चचं काम चांगलं सुरू होतं आणि त्याचबरोबर कुसुमचा अभ्यासही. कुसुमचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. तिला 9वीत असताना आईला मदत करण्यासाठी शाळा सोडावी लागली होती आणि तिचं शिक्षणाचं स्वप्न अपूर्णच राहिलं होतं. राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचं तिनं अगदी मनापासून ठरवलं होतं आणि तिचा अभ्यास सुरू झाला होता, ओबिडियंट स्टुडंट सारखा. नंतर माधुरी गावाला निघून गेली. तसं तिचं माझं फोनवर बोलणं व्हायचं, गप्पा व्हायच्या. हळूहळू मी रिसर्चच्या कामात गुरफटत गेलो आणि माधुरीशी बोलणं कमी झालं. पण आमचा दोघांचा एक डान्सचा परफॉर्मन्स ठेवला होता. त्यासाठी आम्ही तयारीही केली होती. माझ्या कित्येक मित्रांना मी त्याचं इन्व्हिटेशन पाठवलं होतं आणि सगळेजण हा परफॉर्मन्स बघण्यासाठी अगदी एक्साइट झाले होते. आणि अचानक माधुरी कुठेतरी निघून गेली, काही न बोलता, काही न सांगता. माझ्या
सगळे विचारतायत त्यास माधुरी कुठे आहे म्हणून, आणि तिचा काय पत्ता नाही. एक्सक्यूज मी, येस. मे आय कमी? हां हां, तो 1 मिनिट लावतो मी तुला, कॉल करतो 1 मिनिट. हां थांब. हां 1 मिनिट. हां. हॅलो सर. अरे हे काय तुझा गेटअप? जसं मी तुम्हाला काल बोलली होती की तुमची ती तुम्हाला परत मिळणार, आता कशी दिसतीये? तू तर छानच दिसतेस, पण ती कुठे आली माधुरी? सर तुम्हीच बोलला होता, जिथे इच्छा असते तिथे शक्ती प्रदान होते, आणि शिक्षणाचं महत्त्व तुम्ही मला एवढं पटवून दिला, तर त्यातूनच तुमची ही नवीन कुसुम तुमच्या समोर उभी आहे. माधुरी नसल्यामुळे माझा शो तर काय होणार नव्हता, आणि अचानकपणे कुसुम माझ्यासमोर उभी राहिली. पण तिचं व्हर्जन अगदीच वेगळं होतं. कुसुम आता खूप बदललेली होती. तिच्यामध्ये आलेला आत्मविश्वास कमालीचा होता, आणि माधुरीच्या जाण्यानं जी स्पेस निर्माण झाली होती ती तिने भरून काढली. मी केला तर चालेल का डान्स तुमच्यासोबत? चालेल. एखादा पक्षी जेव्हा पिंजऱ्यातून उडून मुक्त संचार करतो तेव्हा त्याच्या मनात काही वेगळ्या भावना असतात, आनंद असतो. मला काही कामानिमित्त बेंगलोरला जावं लागलं. मी साधारणतः 2 आठवडे बेंगलोरला होतो. मी परतलो आणि कुसुम कामाला आली. पण आता कुसुमच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. ती काहीशी गंभीर वाटत होती. मला कारण कळलं नाही. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण थोडी गुमसुम राहायची, आणि मला मग थोडं हे खटकायला लागलं. एक दिवस जाताना मला तिच्या शेजारी राहणारी भारती भेटली, आणि तिनं जे सांगितलं ते धक्कादायक होतं. तिला मुलगा नाहीये. तो रोहन कोण आहे मग, त्याचा मुलगा? त्या मुलाला ती सांभाळते. माणसाच्या आयुष्यात खूप चढउतार असतात, आणि जो माणूस जे काही भोगतो ते त्यालाच माहिती असतं, दुसऱ्यांना नाही. मी कुसुमला भेटलो आणि मी तिला विचारलं. तो प्रसंग थोडासा भावनिक होता. रोहनचे आई वडील त्याला आपल्या घरी घेऊन गेले. शेवटी पाखराला पंख लाभले की ते आभाळात उडायला लागतं. सगळ्या अर्थाने मी एकटीच आहे, कोणीच नाही सोबत. माणूस एकटाच येतो आणि एकटाच जात असतो, पण खूप काही करू शकतो आपल्या आयुष्यात. हे पुस्तक तुझ्यासाठी. बुक्स? माझं दिल्लीचं तिकीट बुक झालं होतं. माझी सकाळी 4 वाजताची फ्लाईट होती. त्या दिवशी कुसुम काही आली नाही. कदाचित माझ्यावर नाराज असावी, पण तिने निरोप पाठवला आणि मला थोडा वेळ तरी भेटायचा आहे असं बोलली. निघण्याच्या आधी त्या लेकच्या जवळ असलेल्या बाकड्यावरती बसली होती. मला सोबत घेऊन जाऊ शकत नाही का? आता मी चाललो दिल्लीला, मला दिल्लीहून परत तिकडे जायचं विदेशात, कसं काय शक्य होणार? आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तू स्वतःच्या पायावर उभी आहेस, तुझ्यात किती सुधारणा झाली. ओके, आणि तू आता कोणावर डिपेंड नाही आहेस. आता तू स्वतः सक्षम झाली आहेस, ग्रोथ झाली आहे तुझी, तुझ्यामध्ये किती पॉलिश झाली आहेस तू. ओके, आणि मी असो किंवा इतर कोणी असो ना, कसं असतं, लोक येतात आणि काहीतरी चांगलं सांगतात. त्यांनी किती वेळ एकमेकांच्या सोबत घालवला यापेक्षा त्यांनी कसा वेळ घालवला हे महत्त्वाचं असतं. आणि तू छान ग्रास्प केलंस आणि शिकून घेतलंस. तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगेन, आज मी पूर्ण आहे, पण तरीही मी खूप सारी अपूर्ण आहे. ॲटलिस्ट एक कामवाली म्हणून तरी तुम्ही मला घेऊन जाऊ शकता. असं बोलणं बरोबर नाही, हे चुकीचं आहे. मला एअरपोर्टला पोहोचायला 2 तास लागतील. ओके, मला निघायला लागेल.
मंजू, वाटलं नाही पाऊस येईल म्हणून. थांबला. चलू. समीरन जरी निघून गेला असला तरी त्यानं 2 मौल्यवान गोष्टी कुसुमकडे दिल्या होत्या. त्या म्हणजे प्रेरणा आणि उमेद नव्या क्षितिजावर जाण्याची. MPSCच्या परीक्षेत कुसुम यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. आज फक्त एक स्वप्न पूर्ण झालंय माझं.